नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजची रेसिपी माझी साधी सिंपल असणार आहे. वजनाचा काटा वाढल्यानंतर मी अशा पद्धतीची आजची जी रेसिपी दाखवणार आहे या पद्धतीचे पदार्थ मी करून खात असते. रेसिपी संपूर्ण बघा. खूप छोटीशी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे, चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. वरीचं चविष्ट भात बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी वरी, कारण हा मला 2 वेळेसाठी बनवायचा आहे. हा थंड झाला तरी सुद्धा हा भात अतिशय छान लागतो. त्याच्या मापाने मी इथे घेतलेले आहे 2 वाटी वरी. 2 टीस्पून इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे सालीसकट. 3 इथे तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मटारच्या 5-6 शेंगा मी या सोलून घेतलेल्या आहेत. मटारचे ओले दाणे हे आहेत. पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. पॅन मध्ये मी 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि वरी धुवून आणि हे बघा थोडंसं पाणी यात असंच आहे, हे बाजूला असं आपण ठेवून द्यायचं आहे. आणि पॅन मध्ये 1 टीस्पून तेल घातलेलं आहे मी. मिरची ही खूप तिखट आहे. मी फक्त एका मिरचीचे 2 तुकडे करून आणि या पॅन मध्ये इथे गरम तेलामध्ये टाकलेले आहेत. मिरची आपली इथे छान वास सुटलाय. अर्धा टीस्पून इथे राई घातलेली आहे. अर्धा टीस्पून इथे जिरे घातलेले आहेत आणि जे दाणे आपण सोलून घेतलेले मटारचे ते घातलेले आहेत. थोडंस आपल्याला परतवायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. थोडेसे कढीपत्त्याचे पान आपल्याला असे तोडून घालायचे. एक चिमटीवर आपल्याला हिंग घालायचा आहे. 2 चिमटी फक्त इथे हळद घातलेली आहे. वरी आपण धुवून घेतली त्याच्यामध्ये मिक्स करायचे. मिक्स करून झालं. शेंगदाणे इथे घालायचे. वरीमध्ये जे पाणी होतं ते सर्व पाणी आपल्या इथे बघा आटून गेलेलं आहे. मस्त वरी एक एक दाणा मोकळा मोकळा झालेला आहे. वरी शिजायला अजिबात टाइम लागत नाही. खूप लवकर वरी शिजल्या जाते. पूर्ण वरी आपली कोरडी झालेली आहे. वरीमध्ये आपण 2 वाट्या जी वरी घेतलेली वाटेच्या मापाने, तर पाणी बघायचे किती घालायचं आहे. 2 3 4. 2 वाटी वरीला आपण 4 वाटी इथे पाणी घातलेलं आहे. जर खूप जुनी वरी असेल तर अजून थोडंसं पाणी आपण इथे घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला जर एकदम असं मोकळा मोकळा पोह्यांसारखा खायचा असेल तर हे पाण्याचं प्रमाण बरोबर होतं. 2 वाट्या वरीला इथे अगोदर मी 4 वाट्या पाणी टाकलं. नंतर मी परत याच वाटेच्या मापाने 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण मला हा थोडासा सैलसर भात हवा आहे. एकदमच नको आहे पोह्यांसारखा. खूप छान लागतो तसा तो. चवीपुरते इथे मीठ घालायचं आहे. मिक्स करून आणि आपल्याला हा भात कसा शिजवायचा आहे ते मी इथे दाखवणार आहे. 2 मिनिटं झालेले आहे. 2 मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती बघा संपूर्ण पाणी भातातलं आपलं आटलेलं दिसतं. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर इथे बारीक कापून मी टाकते. भाताची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. एक 5 मिनिटं आपण याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे. गॅस बंद करून आपला भात एकदम मस्त तयार होतो. यापेक्षाही तुम्हाला सैलसर हवा असेल तर अजून तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता. इथे आपला हा भात एक 5 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवू. गॅस मी इथे बंद केला. 5 मिनिट आपण हे झाकण असंच ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. वरी इथे छान शिजलेली आहे. मला जशी हवे तशी इथे रसरशीत मस्त वरी झालेली आहे.
वरीचा भात आपला तयार झालेला आहे, पण आता आपल्याला वजन कमी करायचं म्हटल्यानंतर नुसतं आपल्याला फक्त असं वरीचा भात खाऊन जमणार आहे का? तर अजिबात नाही. थोडंसं आपल्याला प्रोटीन याबरोबर पाहिजेच. चला तर मग आता आपण याच्याबरोबर अजून काय बनवायचं ते बघूया. पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. 1 टीस्पून घातलेलं आहे तेल आणि तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. छान झालेलं आहे गरम. 1 चिमटीभर फक्त घालतोय आपण इथे राई, 1 चिमटीभर इथे जिरं आणि 2-3 कढीपत्त्याची पानं, 1 चिमटीभर इथे हिंग आणि 1 चिमटीभर इथे हळद घातलेली आहे. आणि आपल्याला इथे घालायची आहे शिजून घेतलेली तूर डाळ. 1 वाटी भरून आपण डाळ घालून घेऊ. डाळीला छान उकळी येते आपल्या. थोडीशी इथे घालायची आहे कोथिंबीर, चवीपुरतं घालायचं आहे मीठ, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. डाळ आपली छान उकळलेली आहे. डाळ पण आपली तयार झालेली आहे. चला तर तिसरा पदार्थ आपला कुठला आहे ते बघूया. डाळीचा पॅन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हे 100 ग्रामचं हे आहे पनीरचं पॅकेट. तर ह्याच्यातलं बरोबर अर्ध पनीर मी इथे करणार आहे. अर्धा टीस्पून पेक्षाही कमी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालेलं आहे. 1 चिमटीभर मी घेतलेले आहे जिरे, 1 चिमटी मी घेतले हिंग, 1 चिमटी घेतलेली आहे हळद आणि इथे तुकडे करून घेतलेले आहेत अर्ध्या पनीरचे, म्हणजे 50 ग्राम पनीरचे. तर ते इथे मला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. थोडंसं चवीपुरतं घालायचं आहे मीठ, अगदी थोडंच मीठ आपल्याला घालायचं आहे. वेट लॉस जर्नीमध्ये जेवढं मीठ आपण कमी खाऊ, मीठ आणि साखर जेवढे कमी खाऊ तेवढं वजन आपलं पटापट कमी होतं, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर वरून मीठ तर अजिबातच खायचं नाही भाजीला, आमटीला किंवा कुठल्याही पदार्थाला. आणि जेवणही बनवताना मिठाचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी इथे करायचा आहे. पनीर तयार झालेलं आहे. गॅस मी बंद केला. छान पनीरचे ह्याला असे कलर आलेला आहे. मस्त सगळ्या बाजूने आपले पनीर झालेलं आहे. वरीचे तुम्ही कधी भात बनवू शकता, कधी घावण बनवू शकता, कधी वरीचे तुम्ही भाकरी सुद्धा बनवू शकता. वेगवेगळे पदार्थ वरीचे आपण बनवू शकतो. पण आपण हलका फुलका आहार जर या पद्धतीने पोटभरीचा खाल्ला तर वजन नक्कीच कमी होतं. आणि पनीरला अल्टरनेट तुम्ही कधी चिकन, कधी बॉईल अंड सुद्धा घेऊ शकता, बॉईल चिकन सुद्धा घेऊ शकता. आणि प्रोटीन वजन कमी करताना आवश्यक आहे. भाताला तयार झालेला माझी डिश तर आता तयार झालेली आहे जेवणासाठी. तुम्ही सुद्धा वेट लॉस करत असाल तर नक्कीच या पद्धतीने करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तुम्हाला हे वाटणारच नाही की आपण डाएट करतोय किंवा वेगळे पदार्थ खातोय. पोटभरीचं आपण हे खाऊ शकतो. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे, असे सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांचे, वेट लॉसचे किंवा भाताचे प्रकार, वेट लॉस करत असताना भात बनवायचा, अशा अनेक रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये मी दिलेल्या आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. अशीच एक छानशी हेल्दी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.